थांब बाळा, तुला तुझ्या शत्रूपासून सावध राहण्याची खूप गरज आहे. तुझा शत्रू तुझा फायदा घेईल आणि निघून जाईल. त्याआधीच मी तुला सावध करायला आलो आहे. त्यासाठीच तू हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळू मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझा शत्रू तुझ्या मनात खूप गोंधळ निर्माण करतोय आणि तुला ते कळतच नाही. तुझा शत्रू तुला त्या गोष्टींचा विचार करायला लावतो की त्या गोष्टी तुझ्या हातातच नाही. बाळा, सावध राहा. तो तुझ्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठीच आलेला आहे. कदाचित तो तुला म्हणेन की अरे थांब, तू हे काय करतोस? तुला कोणी काही बोललं तर? अरे, तू हे काम करतोस पण तुला ह्या कामात यश मिळेल का? आणि तुझे हे काम पूर्ण होईल का? उद्या तुझं काय होईल? आणि तो जेव्हा हे सगळे बोलतो तेव्हा तू मनातून खूप खचून जाऊ शकतो. हे सगळे प्रश्न तुला विचारात टाकेल. बाळा, तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या स्वतःला एक प्रश्न विचार की तू दुसऱ्यांचा गुलाम आहेस का? दुसरे कोणीही येऊन काहीही म्हणेन आणि तो तुझे आयुष्य खराब होऊ देशील का? नाही ना. बाळा, जर तुला इतकेच समजले तर तेव्हापासूनच तुझे आयुष्य बदलायला सुरुवात होईल. माझ्या लेकरा, जर तुझा शत्रू तुला असे म्हणाला की तुझे हे काम होणार नाही, तर तू त्याला म्हण, नाही, पण मी प्रयत्न तर करून पाहणारच. जर तो म्हणाला की लोक तुझ्याबद्दल काय म्हणतील, तर तू म्हण की लोकांचं बोलणं काय माझ्या हातात नाही. पुढे तो म्हणाला तुला अपयश आलं तर तू म्हण, प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. आणि बाळा, तुझ्या शत्रूला तुझ्या रस्त्यात येऊ देऊच नको. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा. आज जे काम तू हाती घेतले ते काम तू मनापासून कर. पूर्ण सातत्याने ते काम पार पाड. उद्याच्या फळाची चिंता करून तू तुझा आजचा दिवस खराब करू नकोस. तुझ्या हातात प्रयत्न आहे, पण प्रत्येक परिणाम तुझ्या हातात नसतो. म्हणून माझे लेकरा, तू प्रयत्न करत राहा, पण देवाकडे प्रार्थना कर आणि सगळं काही देवावर सोपून दे. माझ्या बाळा, कधी कधी आपण देवाकडे प्रार्थना करताना असे म्हणतो की नाही, देवा हे काम झालंच पाहिजे, हे असेच घडले पाहिजे. आपण देवापुढे हट्टच करत बसतो. पण असे नाही. त्याऐवजी देवाला तू असे म्हण की हे देवा, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच घडू दे. हा विश्वास मनात निर्माण कर. कारण आज तुझ्या शत्रूने तुला कितीही संकटात टाकू दे, पण तुला त्या संकटातूनच एक नवीन मार्ग काढायचा आहे. तुझ्या शत्रूने जरी तुझे दार बंद केलंस तर देव तुझ्यासाठी आता दुसरं दार उघडणार आहे. म्हणून घाबरू नकोस. तुझ्या मनात भीती आली की तरी त्या भीतीमागे धावू नकोस. काही विचार आला की त्या विचाराला खरं समजू नकोस, कारण तो फक्त एक विचार आहेस. दुःख आलं तरी ते कायमचं आहे असं समजू नकोस. बाळा, हे जीवन सतत बदलत असतं. तू अजून पडलेला नाही. अजून तुझ्यात उठण्याची शक्ती आहेस. तू थोडा थकला असशील, पण तुझा प्रवास अजून संपला नाही. जर तुझ्या मनात आशा जिवंत असेल तोपर्यंत तुझ्यासाठी नवीन सुरुवात करणं शक्य आहे. म्हणून तू तुझ्या शत्रूंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू आता चिंता करायची कमी कर आणि तुझे कष्ट वाढव. तू तुझ्या शत्रूंचा गुलाम नाही. तो काहीही बोलला तरी तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. बाळा, तू एकटा नाहीस. मी आहे ना तुझ्यासोबत. मग तू तुझी सगळी चिंता माझ्या चरणी अर्पण करून दे आणि तुझ्या मनाला शांत कर. आता मी तुझ्या शत्रूला उत्तर देणार आहे. तुला तुझ्या कामामध्ये सक्सेस मिळवून तू तुझ्या प्रत्येक कामात यशस्वी झाला तर तेच तुझ्या शत्रूसाठी खूप मोठं उत्तर ठरेल. बाळा, तुझा माझ्यावर विश्वास असेल
तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर.